नमस्कार, सायलीज किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आहे माझ्या आहोंचा बर्थडे। त्यांच्यासाठी मी घरीच हा चॉकलेट केक बनवणार आहे। चला तर पाहू रेसिपी। मग ज्या पॅनमध्ये तुम्हाला केक बेक करायचा आहे त्या पॅनला आधी ब्रशच्या सहाय्याने छानपैकी तेल लावून घ्यायचे। तेल लावल्याने हा केक खाली चिटकणार नाही व करपणार देखील नाही। हा केक मी घरगुती पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे मी यामध्ये मैदा वापरला आहे। तुम्ही बटर पेपर देखील वापरू शकता। सर्व बाजूने छानपैकी मैदा लावून घेतला। एक वाटी चॉकलेट प्रीमिक्स घेतले आहे। त्यामध्ये थोडे तेल टाकायचे व थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छानपैकी मिक्स केल्याने केक आपला छान फुलतो व फ्लफी देखील होतो। जे भांडे आपण तयार करून घेतले आहे केक बेक करण्यासाठी त्यामध्ये हे बॅटर टाकू व असे टॅप करून घेऊ। एका मोठ्या पातेल्यामध्ये मीठ टाकले आहे खाली व एक स्टँड ठेवले आहे। त्यामध्ये आपला केक बेक करण्यासाठी ठेवून दिला आहे। 10 मिनिटं फास्ट गॅस ठेवला आहे। नंतर 45 मिनिटं स्लो गॅसवर हा केक मी बेक करून घेतला आहे। आता तो थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवला आहे। केकचा बेस थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। एका बाउलमध्ये मी व्हिप क्रीम काढून घेतली आहे। क्रीम मी थंड घेतली आहे। आता बीटरच्या सहाय्याने पहिल्यांदा स्लो स्पीडवर ही क्रीम आपण बीट करून घेऊ। 5 मिनिटांनंतर ही क्रीम थोडीशी फ्लफी होते। नंतर मी फुल स्पीड करून क्रीम बीट करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता क्रीम ही दुप्पट तिप्पट फ्लफी झाली आहे व अशी उलटी करून पाहायचा बाउल। क्रीम आपली खाली पडत नाही म्हणजे क्रीम तयार आहे। चला आता आपण आपला बेस मस्तपैकी कट करून घेऊया। आमच्या घरी कोणाचाही बर्थडे असला तरी मी केक घरीच बनवते। माझ्या मिस्टरांना व मुलांना देखील घरीच बनवलेला केक जास्त आवडतो। आपल्या जवळच्या व्यक्तीचा बर्थडे असेल तर घरी बनवलेल्या केकची मज्जाच वेगळी असते। बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही देखील माझ्यासारखा घरीच हा केक बनवू शकता। आता मी इथे सुरीच्या सहाय्याने थोडे कट मारून घेतले। आता धाग्याने असा केकचा बेस कट करून घेतला आहे। याचे 3 बेस झाले होते। मी यामधले 2च बेस वापरणार आहे केक करण्यासाठी। आम्हाला घरामध्येच हा केक कट करायचा होता, त्यामुळे मी हा एक बेस वापरणार नाही। आता एका ग्लासमध्ये मी पाइपिंग बॅग ठेवली आहे। त्यामध्ये आपण जी क्रीम व्हिप केली होती ती टाकून घेतली। मी इथे मोठे पातेले घेतले आहे, त्यावर आपला केकचा बेस ठेवला आहे। त्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची म्हणजे केक आपला खाली व्यवस्थित सेट होतो। आता एक बेस ठेवून घेतला आहे केकचा, त्याला शुगर सिरप लावून घेऊ थोडा थोडा। सर्व बाजूने शुगर सिरप छानपैकी लावून घ्यायचा म्हणजे आपला केक खाताना सुका लागत नाही। आता पाइपिंग बॅग मध्ये भरलेली क्रीम सर्व बाजूने अशी टाकून घ्यायची। सर्व साइडने एकसारखी अशी क्रीम लावून घ्यायची म्हणजे आपला केकचा बेस छानपैकी तयार होतो। आता क्रीम सर्व बाजूने लावून झाल्यानंतर यामध्ये मी डार्क चॉकलेट व व्हाईट चॉकलेट टाकली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता, पण हा केक माझ्या मुलांना खूप आवडतो त्यामुळे मी चॉकलेटचा वापर थोडा जास्त केला आहे। चॉकलेट गनाश देखील टाकली आहे मी यामध्ये। चॉकलेट गनाश देखील मी घरीच बनवले आहे। याची देखील रेसिपी तुम्हाला लवकरच मिळेल माझ्या चॅनलवर। जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक नक्की करत जा व कमेंट देखील करा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व सबस्क्राईब नक्की करा। चला तर आता दुसरा बेस देखील ठेवून घेतला आहे। बेस ठेवल्यानंतर चेक करून पाहायचे बेस आपला मध्यभागी ठेवला आहे की नाही। आता बेसवर शुगर सिरप टाकून घेतला आहे। त्यावर पुन्हा व्हिप क्रीम टाकून सर्व बाजूने मस्तपैकी लावून घ्यायची। पहिल्यांदा थोडीच क्रीम लावून घ्यायची व नंतर जिथे कमी जास्त वाटेल तिथे लावून घ्यायची। क्रीमचा वापर मी कमी केला आहे कारण की पुन्हा यावर चॉकलेट गनाशच टाकायचा आहे। आता इथे मी ATM कार्ड घेतले आहे, जे आपल्या घरात यूज होत नाही ते वापरायचे। त्याने व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखे सेट करून घ्यायचा केक आपला। मस्तपैकी सेट झाला आहे। ह्या ATM कार्डने आपला केक तुमच्या घरामध्ये असेल ते कार्ड तुम्ही वापरू शकता। आता हा केक मी फ्रीजला थंड होण्यासाठी ठेवला आहे 15-20 मिनिटं। थंड झाल्यानंतर यावर चॉकलेट गनाश टाकून घ्यायचे। चॉकलेट गनाश छानपैकी सर्व बाजूने लावून घ्यायचे। चॉकलेट गनाश देखील सेट होण्यासाठी केक मी फ्रीजला ठेवला आहे 15-20 मिनिटं। त्यानंतर आता केक बाहेर काढला आहे। आता यावर मी नाव टाकून घेणार आहे। तुम्हाला आवडेल ती डिझाईन तुम्ही बनवू शकता केकवरती। आता मी ते सिंपल मध्ये मध्यभागी डॅड व बाजूने हजबंड असे नाव काढून घेणार आहे। खूप दिवसांनी केकला मी अशी डिझाईन बनवत आहे, त्यामुळे थोडे अवघड जात आहे बनवायला। ही डिझाईन बनवण्यासाठी माझ्या मुलीनेच हट्ट केला होता, त्यामुळे मी ही डिझाईन बनवली आहे।
तुम्हाला आवडेल ती डिझाईन तुम्ही यावर बनवू शकता किंवा असा देखील केक सर्व केला तरी छान वाटतो। छोटे छोटे असे हार्ट बनवून घेतले आहे मी आजूबाजूला। आता बॉर्डरला मी डिझाईन न काढता अशी चॉकलेटची शेव लावून घेतली आहे। खूप छान दिसत आहे आपला केक। चवीला तर हा केक बाजारातल्या केकपेक्षा दुप्पट तिप्पट छान लागतो। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। धन्यवाद।